हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा वज्रासन. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. पावलांपासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. जाणीव आपल्या श्वासाच्या ठिकाणी. सहज सुरू असणारा श्वास, आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. शरीर मनाने स्थिर होण्याकरिता करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल, हायपर ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभाती करता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरू. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. स्टॉप द ऍक्शन. सावकाश कृती थांबवून आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल, मोकळा झालेला आपला श्वास, दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. स्पंदनांची अनुभूती घेऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून तिथे सुरू असलेल्या सटल व्हायब्रेशनचे टोके आपल्याला जाणवत आहेत का? आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, ओम आणि अर्धचंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम आणूया. मंत्रांचा बीजमंत्र ओम आपल्या भूमध्यामध्ये वाहण्याचा प्रयत्न करूया. करणार आहोत 3 मकार लांबलेले ओंकार, एका लागोपाठ एक, शरीर आणि मनाला जोडणारे. हे 3 ओंकार साधनेसाठी आपल्याला स्थिर करणार आहे. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि अगदी हळू पहिला उच्चार. अ, अ,
ओम. ओंकाराच्या कंपनांची अनुभूती पावलापासून मस्तिष्कापर्यंत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास घेऊन घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात, हाताची कोपरं आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचा आशीर्वाद घेऊया. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रती कृतज्ञता भाव. हळूहळू कमरेतनं सरळ श्वास घेत घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. दोन्ही पाय समोर विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हात मागे, पाठकणा सरळ. अँकल जॉईंट वरून पावलं स्वतःकडे आणि जमिनीकडे स्ट्रेच करूया. 3 ते 4 वेळेला स्वतःकडे, जमिनीकडे. श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत खाली स्ट्रेच करा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. मध्ये येऊन थांबूया आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. 1 2 3. दोन्ही बाजूने 3 वेळा झालं की थांबायचंय. आपला उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचा अंगठा पकडायचा. उजवा पाय फोल्ड करा, त्याचा अंगठा पकडा आणि आपण जसं दळण दळतो ना त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. ठीक आहे. थोडासा पाय वर उचला आणि गोलाकार फिरवताना आपलं पाऊल डाव्या पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. क्लॉकवाईज आपण फिरून घेऊया. म्हणजे तिथल्या तिथे न करता थोडासा पाय सरळ करण्याचा प्रयत्न करा. 1 बघा मी दाखवते तुम्हाला. 2 थोडासा पाय पुढे आणण्याचा प्रयत्न. 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश पाय खाली ठेवा. सावकाश खाली. हा. आता आपल्याला पुढची कृती करायची. आपल्याला जमिनीला घासत घासत पाय सरळ करायचा आणि त्याचबरोबर थोडंसं पुढे सुद्धा झुकायचंय आणि पुन्हा मध्ये यायचं. बरोबर. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त मात्र पुढे झुकणं टाळा. सुरू करूया. आपल्याला सावकाश पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा. थोडंसं पुढे झुकायचं आणि पुन्हा मध्ये आणायचा. बरोबर. 1 2 3 वेळा आपण करूया. पुन्हा पुढे, मध्ये, 2 पुन्हा पुढे आणि मध्ये. 3 वेळा झालं की थांबायचं. तुमचा उजवा पाय सावकाश सरळ करायचा आणि ह्याच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा अंगठा पकडायचा. सुरू करूया. डावा पाय वर उचलायचा आणि गोलाकार फिरवायला सुरुवात करायची क्लॉकवाईज. जास्तीत जास्त पाय पुढे सरळ करायचा आणि पुन्हा दुमडायचा. 1 2 3 4 बरोबर 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3
4 आणि 5. 5 वेळा झालं की पाय खाली ठेवायचा. ठीक आहे. आणि आता पुन्हा जसं मगाशी केलं 3 वेळा त्याप्रमाणे डावा पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा, थोडस पुढे झुकायचं आणि पुन्हा मध्ये आणायचा. 1 बरोबर. पुन्हा जमिनीला घासत घासत सरळ करूया, पुढे झुकूया. 2 वन मोर आउट. 3 मध्ये येऊन थांबा. डावा पाय सरळ करा आणि रिलॅक्स व्हा. विश्रांती. जाणीव आपल्या पाठकड्याकडे. तिथे हलकासा आपल्याला ताण दाब जाणवतो, त्याकडे लक्ष देऊया. एक सहज श्वास भरून घेऊन सावकाशपणे सोडूया. रिलॅक्स. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. ज्या स्थितीमध्ये तुम्हाला निदान 3 ते 4 मिनिटं सहज बसता येईल अशी स्थिती घ्यायची. पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा साधी मांडी. ज्यांना पटकन पद्मासन घालता येत नसेल त्यांनी काय करा, मी दाखवते. त्यांनी एक पाय वर ठेवायचा, उजवा पाय फोल्ड करून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. थोडेसे हिप जॉईंट्स असे मोकळे करून घ्यायचे. दोन्ही बाजूनी दोन्ही पायांनी अशा प्रकारे हालचाल करायची आणि मग पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालायचं. मग दुसरा पाय सरळ करून दुसरा पाय फोल्ड करायचा आणि अशा प्रकारे मुवमेंट करा. जर पद्मासन अर्ध पद्मासन सहज जमत नसेल तर ही ऍक्शन करायची. ठीक आहे. आणि मग पुढची कृती करायची. तर सगळ्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घातलं. पाठकाणा सरळ करून घ्यायचा. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या बोटांमध्ये स्ट्रेच आणायचा. अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करायचे. हाताची मूठ मनगटातनं वर खाली करूया 3 ते 4 वेळेला. बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. थोड्याशा आपण सलग कृती करण्याचा प्रयत्न करतोय आता. सावकाश थांबून हाताच्या मुठी ओपन करायच्या आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेनं. आणि आता आपल्या डाव्या हाताचा आधार उजव्या कोपराखाली द्या. ठीक आहे. उजव्या हाताची मूठ वळून घ्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. आपण डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर पकडलाय आणि आता कोपऱ्यातनं हात गोल फिरवा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. आता उजव्या हाताची मूठ ओपन करायची, डावा हात समोर घ्यायचा. डाव्या हाताची मूठ वळून उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडा आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज 5 वेळेला. 1 2. बघा, आपल्याला कम्प्युटरवरती बसून काम असतं, माऊस आपल्याला सतत हाताळावा लागतो, किंवा जे कोणी स्पोर्ट्सवाले असतात तर त्यांच्यासाठी ही जी हाताची कोपराची जी मुवमेंट आहे ती लाभदायक ठरते. विरुद्ध बाजूने 5 वेळेला करून घ्यायचंय. सावकाश थांबायचं, थोडा वेळ दोन्ही हात खाली, डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाच्या ठिकाणी. श्वास घेतोय, सोडतो. 1 ते 2 श्वास थांबूया. आणि मग पुढची मुवमेंट करूया. शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट. आणि 3 वेळेला रोटेशन क्लॉकवाईज. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. 1. अगदी सावकाश करा. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. पुन्हा कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2. बरं, हे करताना शक्यतो मान समोर ठेवायची आणि कृती करायची. 3 वेळा झालं की थांबायचं आणि पुन्हा थोड्या वेळ विश्रांती घ्या. हलकीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आता आपला उजवा हात खाली जमिनीवर ठेवायचा आहे. कोपरापासून ते तळव्यापर्यंत उजव्या पायाच्या मांडीजवळ खाली हात जमिनीवर ठेवा. उजवा हात बरोबर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि एक छान असा स्ट्रेच अनुभवा. बघा, डाव्या गुडघ्यापासून ते वर असलेल्या हातापर्यंत तुम्हाला जो ताण लागतोय, दिसतोय, जाणवतोय, त्याकडे लक्ष द्या.
नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. आपला वर असलेला हात कोपऱ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आता इथे 5 काउंट थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. सावकाश मध्ये. आता डावा हात कोपरापासून तळव्यापर्यंत डाव्या मांडीच्या जवळ खाली जमिनीवर ठेवायचा आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची. बरोबर. आणि आता उजव्या बाजूची पूर्ण जो आपल्याला ताण आलाय गुडघ्यापासून ते वर असलेल्या हातापर्यंत त्याची अनुभूती घेऊया. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. वर असलेला हात कोपऱ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मान जास्त न चुकवता जेंटली जेवढी ती बेंड होईल तेवढा प्रयत्न करायचा. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. सावकाश हळूहळू मध्ये यायचंय. दोन्हीही हातांच्या बोटांची गुंफण करायची आणि ती सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायची. बरोबर. आणि आता ट्विस्टिंग करूया. सावकाश उजव्या बाजूला वळायचंय, मागची भिंत डाव्या बाजूला वळून मागची भिंत बघायची. असं 3 ते 4 वेळेला. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. उजवीकडे आपला पायाचा जो बेस आहे तो न हलवता आपण फक्त कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये हालचाल करतोय. बरोबर. मध्ये येऊन थांबायचं, मध्ये येऊन थांबायचं. आणि आता पुन्हा एकदा उजव्या बाजूला साईडवर स्ट्रेच घ्यायचं आणि एकदा डाव्या बाजू. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबायचं. आता आपले हात जे आपण एकमेकांमध्ये गुंफवले बोट ती सोडून द्या. वरच्यावर नमस्कार स्थिती घ्या. वरच्यावर नमस्कार करा. डोळे अर्धत मिटून घ्या. चेहऱ्यावर जेंटली स्माइल. एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात हृदयापाशी घेऊन यायचे. मग दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि संपूर्ण शरीरामधला बदल त्याची अनुभूती घेऊया. आपल्याला अधिक मोकळं झाल्यासारखं, फ्रेश झाल्यासारखं वाटत असेल. सावकाश एकेका पायाने आपण पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. आता आपण शिकणार आहोत वक्रासन. सोप्पं आसन आहे. याच्यामध्ये कुठलेही विशेष असे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे अगदीच खूप जास्त पाठीचा त्रास असेल तर मात्र करणं टाळायचं आहे किंवा फ्रोझन शोल्डरचा जर त्रास होत असेल तर मात्र जास्त स्ट्रेच करणं टाळायचं आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. ह्याचे फायदे काय आहेत तर हा डायबेटीस आणि थायरॉइड उपचारात्मक हे आसन आहे. त्याचबरोबर वेट लॉस चांगला होतो, पोटाचं आरोग्य सुधारतं कारण की तिथे आलेल्या ट्विस्ट त्याच्यामुळे आपली पचनाची जी क्रिया आहे ती चांगल्या प्रकारे होते. तर दोन्ही पाय जोडून घ्या सगळ्यांनी. हात शरीराच्या जवळ घ्या. पाठ करा सरळ. आता सर्वांनी आपला उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ घेऊन या. बरोबर. आपला उजवा हात जो आहे तो मागे म्हणजे आपल्या सीट पासून थोड्याशा अंतरावर जिथे आपला पाठीचा मणका आहे ना तिथे आपला हात घेऊन जायचा आणि सीट पासून अगदी 2 ते 3 सेंटीमीटर लांब इतका आपल्याला तो हात मागे ठेवायचा आहे. ठीक आहे. उजवा हात डाव्या हाताने समोरनं उजव्या पायाला विळखा द्यायचा आहे. थोडंसं पाऊल जे आहे हे आपल्या सीटच्या जवळ ओढलं जाईल. समोरनं विळखा द्या, मागच्या बाजूने नाही. आपण अगदी सोपी कृती करतोय. समोरनं असं असं समोरून विळखा द्यायचा, ब्रॅकेट घ्यायचं हाताचं. हा बरोबर. आणि सगळ्यांनी आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. तुमचा उजवा खांदा मागे जास्त ओपन करण्याचा प्रयत्न करा. आपले खांदे एका रेषेमध्ये येतील एवढा आपल्याला मागे बघायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये तुम्हाला तोंड बंद, डोळे बंद ठेवायचे आणि संपूर्ण आकृती बंद डोळ्यांनी तपासून पाहायचं. बघा आपले ही जॉईंट्स उजव्या बाजूची तिथे आलेला ताण
ओटीपोट पाठकणा तिथे आलेला ट्विस्ट, गळ्याच्या इथे असलेला ट्विस्ट, त्याची अनुभूती घ्या आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. प्राणधारणा, आपण देहधारणा म्हणजे शारीरिक आकृतीबंध तोही तपासला आणि आता आपली जाणीव श्वासाच्या ठिकाणी आहे. प्राणधारणा, शरीर मनाचा जोडणारा हा योग आपण आता बघत आहोत. नॉर्मल श्वास चालू. 1 2 3 4 5. रिलीज करा. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत तुमची मान मध्ये येईल. समोरनं हाताचा विळखा सोडा. तुमचा उजवा पाय सरळ करा. हीच कृती डाव्या बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याजवळ. डावा हात मागे, जसं मगाशी आपण ठेवलेला अगदी त्याचप्रमाणे ठेवायचा आहे. समोरनं उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा द्या. हलकसं पाऊल तुमच्या सीटच्या जवळ ओढलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची आहे. डावा खांदा मागे जास्तीत जास्त ओपन करण्याचा प्रयत्न करा. डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा देहधारणा आणि प्राणधारणा. पुन्हा पाठकणा, कोटीपोट आणि गळा इथे आलेला ट्विस्ट, डाव्या बाजूचे हिप जॉईंट्स, तिथे आलेला ताण, त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 1 2 3 4 5. रिलीज. एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत आपली मान मध्ये घेऊन यायचे. समोरनं उजव्या हाताचा विळखा सोडा. तुमचा डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. पुढे आपण करणार आहोत कॅट अँड काऊ पोज म्हणजेच मार्जनासन आणि त्यासाठी विधिवत वज्रासन करून घ्यायचं. स्टेप बाय स्टेप दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करा. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घेऊन या. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घेऊन या. इथे पण थोडंसं पुढे झुकायचं, पावलं ऍडजस्ट करायची आणि पुन्हा सीटचा भाग आपल्या पायावर ठेवायचा, म्हणजे बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग जातो. आता जर कुणाला अँकल जॉईंट्स मध्ये त्रास होत असेल तर नॅपकिन घ्या. नॅपकिनचा रोल करा आणि तो आपल्या अँकलच्या खाली ठेवा किंवा तुमच्या गुडघ्यांच्या इथे जर अशी गॅप होत असेल तर तोच रोल तुमच्या गुडघ्यांच्या मध्ये सुद्धा ठेवू शकता. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. बरेचसे पोटासंबंधीचे विकार वज्रासनामुळे, त्याच्या नियमित सरावामुळे कमी व्हायला मदत होते. या स्थितीमध्येच आपण करणार आहोत नेक रोटेशन 3 वेळेला. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे आणि आता आपली मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, क्लॉकवाईज आणि अल्टरनेट. पुन्हा मान आपली डावीकडे मागे आणि उजवीकडनं पुढे. असं आपल्याला अजून 2दा करायचंय, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. पुन्हा मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न करा. डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे आणि लास्ट राऊंड. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. मध्ये येऊन थांबा. सावकाश मान सरळ करा आणि पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. आता सगळ्यांनी डोळे उघडायचे, गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि गुडघ्यांवर चालायचंय. आता खाली शक्यतो मॅट असू दे, चटई चादर असेल तर गुडघ्यांवर चालताना दुखापत होईल. सगळ्यांनी गुडघ्यांवर उभं राहायचं, हात कमरेवर ठेवायचे आणि एका टोकापासून दुसऱ्या टोकाला गुडघ्यांवर चाल. आपले गुडघ्याचे जॉईंट्स अधिक बळकट होण्यासाठी हे गुडघ्यांवर आपण चालायचं. पुढे आणि मागे तसंच रिव्हर्स या. मॅटच्या एका टोकाला जा
आणि मग तसंच मागे या आणि मग पुन्हा साईडने सुद्धा चालून घ्या. पुढे मागे झाल्यावर साईडने पण चालवा. हात कमरेवर ठेवला म्हणजे आपला बॅलन्स सांभाळला जातो, तो जात नाही, म्हणून हात कमरेवर ठेवायचे. गुडघ्यांवर चालते. हा बरोबर. साईडने पण चालून झालं एका टोकापासून दुसऱ्या टोकाला, किंवा पुन्हा मध्ये यायचं. बघा कदाचित तुम्हाला कटकट असा आवाज सुद्धा आला असेल त्या गुडघ्यांच्या जॉईंट्स मधून. आता मध्ये येऊन थांबायचं आणि स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे आणि मग डावीकडून उजवीकडे. मध्ये येऊन थांबा आणि दोन्हीही हात खाली घ्या. दोन्हीही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्या आधी. सगळ्यांनी सीटचा भाग पुन्हा पायावर घेऊन या आणि आपल्या उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचा डावा पाय ऍडजस्ट करा. बरोबर. आता दोन्ही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्यायची आहेत. पावलं आपली जमिनीकडे फ्लॅट करायची आहेत. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. ठीक आहे. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा आणि आपली नजर एकदा खाली घेऊन जा. बघा तुमचं संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आलं असेल. आता आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पुढे आपण करणार आहोत मार्जरासन भाग 1. सगळ्यांनी पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने दिले सोडायचे आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपली मान नजर सिलिंगकडे न्यायला सुरुवात करायची. अंतिम स्थितीमध्ये तुमचं तोंड बंद असेल, दातावर दात लावा आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. तुमच्या पाठकड्याला आलेला अंतर्वक्र आकार, तिथे आलेला प्रेशर लोअर बॅक पासून वरपर्यंत त्याची अनुभूती घ्या. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेले त्याकडे लक्ष आणि नॉर्मल श्वास चालू. अट्टहास न करता आपल्याला आपल्या क्षमता ओळखून कृती करायच्या. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास आपली मान मध्ये घे. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचंय. त्यांनी पुन्हा एकदा हेच आवर्तन करा. तुमची मान पुन्हा सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चेन लॉक पोझिशन करायची. आपली हनुवटी कॉलर बोनला लॉक करायची आहे. आता ज्या पाठकड्याला भाग 1 मध्ये ताण होता, भाग 1 मध्ये जो प्रेशर होता, त्याच पाठकड्याला आता ताण आलेला आहे आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू तिथे आपल्याला दाब जाणवतो. नॉर्मल श्वास चालू ठेवा. इथे एक आवर्तन तुम्ही दीर्घ श्वसनाचं करू शकता. मोठा श्वास भरून घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी आणि श्वास सोडत आपली मान पुन्हा मध्ये येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आता पुढे आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत मान वर न्यायची, इनहेल अप आणि एक्सेल डाऊन. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी एक्सेल करताना फक्त मध्ये येऊन थांबायचं. हनुवटी गळ्याकडे नेणं अवॉइड करायचं. ठीक आहे. सुरू करूया. इनहेल अप, एक्सेल डाऊन. आपली जाळी पाठकड्याकडे घेऊन जा. हे करताना इनहेल अप, श्वास घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे, एक्सेल डाऊन. अजून दोनदा हीच कृती. इनहेल अप, एक्सेल डाऊन. लास्ट. इनहेल अप, एक्सेल डाऊन. मध्ये येऊन थांबा. आता सर्वांनी आपला उजवा हात समोर घ्यायचा आहे आणि डावा पाय मागणं सरळ करायचा आहे. डावा पाय मागणं सरळ करा आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. तुमची नजर तुमच्या उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर. आता इथे पाय काढून थांबा.
1 2 3 4 5. डावा पाय खाली, उजवा हात खाली. आता सर्वांनी डावा हात समोर घ्यायचा आहे, सरळ करायचा आहे. मागे असलेला उजवा पाय सरळ करायचा. करेक्ट. नजर तुमची डाव्या हाताच्या बोटांकडे. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. बरं, जागा आपल्याप्रमाणे ऍडजस्ट करा. आणि इथे पुन्हा पाय काउंट थांबा. 1 2 3 4 5. त्यांचे व्हिडिओ ऑन आहे, त्यांचा बॅलन्स खूप चांगला दिसतोय. व्हेरी गुड. सावकाश खाली घ्या. आधी उजवा पाय खाली घ्या, मग डावा हात खाली घ्या. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. आपल्याला पुन्हा थोड्या सलग कृती करायच्या. आता सगळ्यांनी पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. पायाची बोटं जमिनीवर. गुडघे जे जमिनीवर टेकवले आहेत ते जमिनीपासून वर उचला. आपल्या टाचा खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि पावलं एकमेकांच्या जवळ घेऊन या. बरोबर. आपण केलंय अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन. तुमचे पावलं बघा, अँकल जॉईंट्स पासून ते वर असलेल्या हिप जॉईंट्स पर्यंत मागचा भाग पूर्णपणे ताणला गेलाय. शोल्डर रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय आणि सोडतोय. आता सावकाश आपली नजर दोन्ही हातांच्या मध्ये. काल आपण हीच कृती पोटावर पडून केली होती आणि आज आपण मार्जरासातून पुढे जातोय. काल आपण उजवं पाऊल पुढे घेतलं होतं, आज आपण डावं पाऊल पुढे घेऊया. डावं पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. बरोबर. सावकाशपणे. आणि मग उजवं पाऊल पुढे घ्या. श्वास घेत घेत हात वर न्या आणि श्वास सोडत हात पुन्हा खाली. आपण ह्या स्टेप्स करतोय, ह्या सूर्यनमस्कारामधल्या सगळ्या स्टेप्स आहेत. नेक्स्ट वीक पासून आपण सूर्यनमस्कार चालू करतोय आणि त्यासाठी आपल्या शरीरामधले जे जॉईंट्स आहेत ते मोकळं होणं गरजेचं आहे. मग सूर्यनमस्कार आपल्याला अजून चांगल्या प्रकारे करता येऊ शकतात. तर थोडा वेळ विश्रांती घ्या. मनगटामध्ये जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर हात झटकून घ्या. आणि करूया आपण नी बेंडिंग. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. अगदी अर्ध्या फुटापेक्षा पर्यंत पण कमी असेल. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर. श्वास घेत घेत खाली खाली बसायचं आणि श्वास सोडत वर घ्यायचं. बरोबर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. आता श्वास घेत घेत खाली या आणि ते थांबा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ थांबणं अवॉइड करा. ठीक आहे. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी टाचा वर उचला. ज्यांना शक्य असेल त्यांनी टाचा वर उचला. बरं, आता इथे नकळत आपण पुढे झुकले जातो तर आपल्याला पाठकाणा सरळ ठेवायचा, पुढे न झुकता. यथाशक्ती थांबा. जास्त वेळ थांबणं इथे आपल्याला शक्य होत नाही. सावकाश टाचा खाली घ्या. श्वास घेत घेत वर या. हात खाली आणि विश्रांती. पुन्हा जाणीव श्वासाकडे घेऊन जाऊया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने सोडून द्यायचा. रिलॅक्स व्हा. करूया हिप रोटेशन. पावलामधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. हात कमरेवर ठेवायचे. दोन्ही हात कमरेवर ठेवा. नजर समोर. आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे. हिप रोटेशन. आपल्या हिप जॉईंट्स मध्ये हालचाल. आपला बाकीचा जो शरीराचा भाग आहे त्याच्यामध्ये जेंटली मुवमेंट होईल. आपली जाणीव आपल्या हिप जॉईंट्स कडे घेऊन जायची. 5 वेळेला क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. डावीकडे पुढे, उजवीकडनं मागे. 1 2 3 4 and 5. 5 मिनिटं झालं की थांबायचं दोन्ही बाजूनी आणि विश्रांती घ्यायची. हात खाली घ्यायचे. रिलॅक्स व्हायचंय.
पुन्हा जाणीव आपल्या श्वासाच्या ठिकाणी. काल आपण साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन केलेलं, आज आपण पुढे झुकणारं त्रिकोणासन करणार आहोत. तर पुन्हा ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, पायाची दुखणे असतील, त्यांनी मात्र पाय जास्त स्ट्रेच करणं अवॉइड करा. ठीक आहे, प्रयत्न करायला हरकत नाहीये, फक्त माझ्या सूचनेची वाट बघू नका. तुम्ही लगेच आसन सोडलं तरीही चालेल, पण प्रयत्न जरूर करा. तर दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ ठेवा. आपण पूर्वस्थिती घेतली आहे. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं. यथाशक्ती अंतर असेल, कुठेही ओव्हर ट्राय नको. हा, शक्यतो मॅटवर उभं राहून करा. खाली चटई चादर असेल तर पाय चटकू शकतात. आता सगळ्यांनी हात खांद्यातून सरळ करायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आपला उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा आणि तुमचा डावा हात जो वर आहे तिथे आपली नजर घेऊन जा. डाव्या हाताचा खांदा एकदम रिलॅक्स करा. बरोबर, हा तुम्ही करायला हरकत नाही. डाव्या हाताचा खांदा रिलॅक्स, नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1 2 3 4 5, रिलीज. श्वास घेत घेत तुमचा उजवा हात खांद्यातून सरळ करा. सावकाश मध्ये या. हात तसेच ठेवायचे, विरुद्ध बाजूने हीच कृती करायची. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतून पुढे जायचं. आपला डावा हात जमिनीला घासत उजव्या पावलाकडे न्यायचा. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा आणि नजर आपली वर असलेल्या उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर, पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय, संपूर्णपणे स्ट्रेच आहे. तुमची दोन्ही पाय, तुमचे हात ट्विस्ट आहे. पाठकणा इथे नॉर्मल श्वास चालू. बरोबर, 1 2 3 4 5, रिलीज करूया. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी. श्वास सोडत तुमचा डावा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. पुन्हा इथे हलकीशी श्वासाची गती वाढली असेल, खांद्यावर प्रेशर आल्यासारखं होतं, आपली छातीचा जो भाग आहे तो थोडासा ओपन होतो, तिथे हलकसं प्रेशर वाटतं. नाकाने श्वास घेऊन आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. आणि सगळ्यांनी सावकाश खाली बसायचंय आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वाळा. पाठीवर पडून विश्रांती. आता इथे आपण त्रिकोणासन केलं, त्याच्यामुळे आपल्या दोन्हीही पायांचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स, हिप जॉईंट्स ताणले गेले होते. शोल्डरवरती प्रेशर होता, पाठकड्यावर ट्विस्ट होता. हा सगळा जो आलेला ताण दाब आहे तो आपण थोडासा रिलीज करूया. तर सगळ्यांनी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही पावलं जोडून घ्या, जसं आपण बटरफ्लाय करतो ना त्याप्रमाणे ही कृती, त्याला उत्तान भद्रासन म्हणतात. दोन्ही पावलं जोडून घ्या, बटरफ्लाय सारखी स्थिती. बरोबर. आपले गुडघे, मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडा. नकळत आपण कमरेचा भाग किंवा पाठकणा वर उचलतो, तर तो पूर्णपणे रिलॅक्स करा. आणि आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी ठेवा. आता हेच जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि खाली जमिनीवर टेकवा आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेलेत. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. पाठकणा पुन्हा एकदा आपण वर उचलून धरतो, तर तो जमिनीच्या दिशेने सैल सोडा. तुमचे गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. नकळत आपण ऍनसच्या भागामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणतो, तर तो सुद्धा रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू.
या आसनामध्ये आपल्या गायनेकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. स्त्रियांसोबत पुरुषांसाठी सुद्धा हे आसन तितकंच महत्वाचं मानलं गेलं आहे. नॉर्मल श्वास चालू आहे. आता सगळ्यांनी एक कृती करायची आहे. ठीक आहे, मी बोलते त्याप्रमाणे करा. आता श्वास घेत आपल्याला आपला ॲनसचा भाग कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे. श्वास घेताना कॉन्ट्रॅक्ट करायचंय, आकुंचन करायचंय आणि श्वास सोडताना रिलीज करायचंय. आता जर कोणाला कॉन्स्टिपेशन किंवा त्रास असेल तर मात्र ही कृती करणं टाळा. त्यांनी फक्त या स्थितीमध्येच थांबा. बाकीच्यांनी पुन्हा एकदा आपल्या ॲनसचा भाग श्वास घेत कॉन्ट्रॅक्ट करायचा, आकुंचन करायचंय आणि श्वास सोडत रिलीज करायचंय. याला अश्विनी मुद्रा असं नाव आहे. ग्रंथांमध्ये याचा अश्विनी मुद्राचा उल्लेख आहे. अजून दोनदा हीच कृती करा आपापल्या क्षमतेने. आता सगळ्यांनी आसन सोडायचंय. डोळे एकदा उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात तुमचं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. रिलॅक्स. डोळे अलगद मिटून काही सेकंदासाठी इथे थांबा. आज आपण शिकणार आहोत विपरीत करणी मुद्रा. तर ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी ही मुद्रा करणं टाळायचं आहे, अवॉइड करायचं आहे. त्याचबरोबर पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा पुन्हा एकदा अवॉइड करायची आहे. कॉन्ट्राइंडिकेशन आहे. तर याचे फायदे काय आहेत? व्हेरिकोज वेन सारखे आजार कमी होतात, सायटिका सारखे आजार कमी होतात, संपूर्ण शरीराला एक छान असा ब्लड फ्लो मिळतो, कारण की टॉक्सिटर्वे पोझिशन आहे. स्त्रियांमध्ये जर पिरियड्स चालू असतील तर मात्र करणं टाळायचं आहे. तर मी दाखवते आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. थायरॉइड उपचारात्मक आहे ही मुद्रा. तर बघा, इथे पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आता प्रत्येकाला सीटचा भाग वर उचलणं जमेल असं नाही, तर मी दोन्हीही कृती दाखवते आणि मग सगळे आपण एकत्रित करू. तर पहिलं जे आहे ते म्हणजे दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचे. त्यानंतर आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आणि त्याला आपल्या हातांचा सपोर्ट द्यायचा. हाताच्या सपोर्टने अजून तो भाग वर उचलायचा. आपले पाय सिलिंगच्या दिशेने सरळ करायचे आणि तुमची नजर दोन्हीही पायांच्या अंगठ्याकडे. इथे आपल्या हाताचा सपोर्ट आपण आपल्या सीटच्या जवळ दिलेला आहे. हाताची कोपरं आणि खांदे हे पूर्णपणे जमिनीवर आहेत. त्याचा स्टँड झालेला आहे. नजर तुमची दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. ही झाली विपरीत करणी मुद्रा, टॉप्सी टर्वे पोझिशन. इथे रक्ताचा प्रवाह हा उलट दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार असेल त्यांनी हे करणं टाळायचं आहे. मानेवरती ताण दाब येतो, त्यामुळे सर्वायकलचा त्रास असेल त्यांना सुद्धा हे अवॉइड करावं लागेल. थायरॉइड उपचारात्मक आहे. उलट चाल करताना बघा काय करायचं. आपले पाय डोक्याच्या दिशेने घ्यायचे, हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर द्यायचा आणि पुन्हा पाठीचा एक एक मणका आणि सीटचा भाग पुन्हा जमिनीवर. आता ज्यांना पटकन सीटचा भाग वर उचलणं जमत नसेल त्यांनी पायाचे अंगठे पकडायचे आणि या स्थितीमध्ये थांबायचं. पाय जास्तीत जास्त गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. ज्यांना पटकन सीटचा भाग वर उचलणं जमणार नाही त्यांनी अशा प्रकारे थांबायचंय. आसन सोडताना पायाचे अंगठे सोडून द्यायचे. पुन्हा पाय 90 डिग्री वर आहेत आणि ते नियंत्रित जमिनीवर. बरोबर. ठीक आहे. करूया आता सगळ्यांनी. बरं, आता ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना काळजी घ्या, स्वतःच्या लिमिटेशन्स ओळखा, कॉन्ट्राइंडिकेशन जे सांगितले ते लक्षात घ्या आणि ही मुद्रा करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता सगळ्यांनी हळूहळू दोन्ही पाय 90 डिग्री वर न्यायला सुरुवात करायची आहे. बरोबर. सीटचा भाग
थोडासा वर उचला. आता सीटचा भाग वर उचलता येत नसेल तर पायाच्या अंगठे पकडा. आपल्या हातांचा आधार सीटच्या इथे द्या आणि आपले पाय सेलिंगच्या दिशेने स्ट्रेच करा. बरोबर, छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत. डॉक्टर तावडे सर, शिंदे सर, छान झालंय, जमतंय. शर्वरीताई तुमचाही प्रयत्न दिसतोय. ओके. डॉक्टर कदम तुमचाही प्रयत्न. पायाच्या अंगठे पकडा, हरकत नाहीये. छान. पल्लवीताई तुमचाही दिसतंय. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. त्यांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यांनी कृपया करताना काळजी घ्या. तुमचे लिमिटेशन ओळखा. सगळ्यांनी उलटचाल करूया आता. हळूहळू आपले दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने घेऊन या. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर द्या. मग शक्यतो डोकं वर न उचलता सीटचा कमरेचा भाग हळूहळू खाली जमिनीवर येऊ देत सावकाशपणे. मग दोन्ही पाय खाली सावकाश सरळ करा. गुड. कंट्रोल मुवमेंट. छान. आणि मग विश्रांती घ्या. सावकाश विश्रांती. त्यांचे व्हिडिओ ऑन होते, त्यांचं अगदी छान दिसलंय. प्रॅक्टिस खूप चांगली दिसते प्रत्येकाची. विश्रांती. बघा इथे हलकसं श्वासाची गती वाढल्यासारखी वाटली तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आता ह्यालाच कॉम्प्लिमेंट करणार आपण करूया सुलभ मत्स्यासन. दोन्ही पाय जळून घ्या, हात शरीराच्या जवळ ठेवा. ठीक आहे. आता आपल्या दोन्हीही हात जे आहेत, हाताची बोट आपल्या कानाच्या जवळ घ्या. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी आपले हात जे आहेत हे सीटच्या खाली घेऊन असेच थांबा. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी आपले हात सीटच्या खाली किंवा कमरेच्या खाली घेऊन या स्थितीमध्ये थांबा. बाकीच्यांनी आपल्या हातांची बोटं कानाजवळ घ्यायची. हाताच्या आधाराने डोकं वर उचलायचं आणि आपला टाळूचा भाग जमिनीवर टेकवायचा. पावलं जमिनीकडे स्ट्रेच करायची. दोन्ही हात आपल्या मांडीवर, हाताची कोपरं जमिनीवर. अंतिम स्थितीमध्ये पावलं जमिनीकडे स्ट्रेच करून तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बरोबर. फिश पोज आपण केली आहे. आपण जी विपरीत करी मुद्रा केली त्याला हे आसन कॉम्प्लिमेंट करतं की दोन्ही आसनं एकमेकांना पूरक आहे. नॉर्मल श्वास चालू. 1 2 3 4 5. रिलीज. पावलं रिलॅक्स करा. हाताच्या आधाराने डोकं वर उचला. डोकं आणि पाठकणा सावकाश जमिनीवर. विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स व्हा. श्वासाकडे लक्ष. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पण विश्रांती घेऊया. आपण बॅलन्सिंग वाला एक आसन करूया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती करणार आहोत आपण नौकासन. नॉर्मल श्वास आपला सुरू झाला की हे एक आसन आपण करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्हीही हातापायांना ताण द्या आणि एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. बरोबर. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि पाय काउंट थांबा. 1 2 3 4 5. रिलीज. हात खाली, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्यायचे, विश्रांती घ्यायची आणि सावकाश एका कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि विश्रांती. मागे सैल सोडून रिलॅक्स.
पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालूया. जर कोणाला वज्रासनामध्ये बसायचं असेल तर तसंही बसू शकतो. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असू दे, म्हणजे तुमच्या पाठकण्याला जास्त प्रेशर येणार नाही. डोळे अलगद मिटून जेंटली स्माइल ऑन युअर फेस. नॉर्मल श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेतोय आणि सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जी जी साधना केली, बैठक स्थितीमध्ये उभं राहून, पाठीवर पडून, पोटावर पडून, या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आपलं शरीर अधिक मजबूत होत आहे, अधिक शक्तिशाली होत आहे, निरोगी होत आहे, ही जाणीव आपल्या मनामध्ये. हळूहळू लक्ष आपल्या श्वासाकडे देऊया. श्वास घेतोय, सोडतोय. 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून देऊन यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये, छाती पूर्ववत, खांदे पूर्ववत. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुप्पट असला पाहिजे. अजून एक राऊंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. आंतरिक सजगता वाढली आहे. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया आणि अनुलोम विलोमची 3 आवर्तन करूया. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले आहेत. डावीने आहे तो श्वास सोडून देऊन डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. एक आवर्तन झालं. दुसरं. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. अजून एक राव. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. उजवा हात गुडघ्यावर, ज्ञानमुद्रे. वेळेच्या अभावी आपण फक्त 3 आवर्तनं घेतलीत. घरी जेव्हा तुम्ही तुमची साधना कराल तेव्हा 5 आवर्तनं करण्याचा प्रयत्न करायचा. काल आपण शीतली प्राणायाम पाहिला होता. आज आपण शीतकारी प्राणायाम बघणार आहोत. दोन्हीही प्राणायामाचे कॉन्ट्राइंडिकेशन सारखेच आहेत. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर जसं काल सांगितलं की कुठलीही दाताची ट्रीटमेंट चालू असेल तर त्यांनी सुद्धा हा प्राणायाम अवॉइड करायचा आहे. हा प्राणायाम शुद्ध हवेच्या ठिकाणी, मोकळ्या हवेच्या ठिकाणी करावा. जिथे धूर असेल, प्रदूषण असेल तिथे मात्र अवॉइड करायचा आहे. तर आता दाखवते मी तुम्हाला. जे नवीन साधक आहेत त्यांनी बघून घ्या. इथे आपल्याला ओठ विलग करायचे आणि दातावर दात लावायचे. दाताच्या पटीतनं हवा आत खेचून घ्यायची. तोंड बंद करायचं आणि नाकाने रेचक करायचं. शीतली आणि शीतकारी प्राणायाम हे आपण तोंडाने हवा घेतो आणि नाकाने सोडतो. हे थोडेसे वेगळे किंवा अपवादात्मक आहेत. ठीक आहे. करूया आता आपण सगळ्यांनी एकत्र. डोळे मिटून घ्या. चेहरा शांत. आता सगळ्यांनी ओठ विलग करायचे. दातावर दात लावायचे. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घ्या. तोंडाने पूरक. जेव्हा आपण पूरक करतो तेव्हा सिप असा आवाज येतो आणि तुमच्या थंड हवेचा स्पर्श संपूर्ण हिरड्या आणि कंठापर्यंत जातो. तोंड बंद.
नाकाने सावकाश रेच. अजून एकदा. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने पूरक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद. नाकाने रेच. अजून एक कृती. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने पूरक. तोंड बंद. नाकाने रेचक. आंतरिक सजगता. पुढे करूया आपण काल शिकलेलं शीतली प्राणायाम 2 आवर्तन. जीभ बाहेर घेऊन यायची, जिभेची पन्हळ. पुन्हा एकदा तोंडाने पूरक, जिभेच्या पन्हळीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत पोचतोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने रेचक. अजून एक राऊंड करूया. जिभेची पन्हळ, तोंडाने पूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने रेचक. आंतरिक सजगता. मन शांत झालंय, श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये, मनातले विचार कमी होत चालले. आज आपण भ्रामरी प्राणायाम पाठीवर पडून करणार आहोत. तर सगळ्यांनी डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. जर कोणाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर त्यांनी अशा प्रकारे भ्रामरीची आवर्तनं करू शकता, जी आता आपण करणार आहोत पुढे. तर सगळ्यांनी एका कुशीला वळायचंय, पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. मान आपले डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. हात आपले शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. चष्मा वगैरे असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. हातामध्ये घड्याळ असेल तर ते सुद्धा काढून ठेवायचंय. कमरेला बेल्ट आपण शक्यतो साधना करताना घालत नाही, पण जर असेल तर तोही काढून ठेवा. संपूर्ण शरीर, पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलाय. धरती मातेच्या कुशीमध्ये आपण शांतपणे पडलो आहोत, विश्रांती घेत आहोत. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपली जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जा. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे. या श्लोकामध्ये पहिल्या ओळीचा अर्थ असा आहे: आपल्यामधला सगळा अहंभाव, आपल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी, विचारशून्य अवस्था प्रेतवत पडून राहणे म्हणजे या स्थिती आपण आता धारण केली आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचे लाभ सांगितले. शरीर मनाला विश्रांती आणि शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव, अब्जावधी पेशी, सांधे, संस्था आपण मनाने शिथिल करत चालले आहोत. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल होत चालले आहेत, पावलापासून मस्तिष्कापर्यंत. दोन्ही पावलांची 5 बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग शिथिल. हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा शिथिल. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य.
जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली आहे. पोटाचे स्नायू शिथिल आहेत, छातीचा भाग शिथिल आहे. आपलं छोटस हृदय शांतपणे त्याचं काम करत आहे. शारीरिक स्थिरता, शिथिलता प्राणी श्वासाकडे श्वास घेतोय, सोडतोय. हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचे टोक एकमेकांना जोडून घ्या. स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. आणि इथे आपण करूया भ्रामरीची आवर्तन. आपल्या संपूर्ण शरीराला स्पंदनांची अनुभूती. एक श्वास भरून घ्यायचा आहे, खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीची स्पंदनं आपल्या अवतीभोवती आहेत. आपल्या नाकाच्या ठिकाणी, आपल्या भ्रूमध्याच्या इथे, ताळूच्या ठिकाणी झालेली सटल व्हायब्रेशन्स, त्याची अनुभूती. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. विचार आपोआप कमी झालेले आहे. आंतरिक सजगता वाढली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहणार आहे. यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. प्रचंड सकारात्मक झाला आहे. योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं प्रत्येक कर्म हे प्रामाणिकपणाचं असणार आहे, परिश्रमाचं असणार आहे. हा सुद्धा माझ्या जीवनामधला योगच आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या ध्येयासाठी, आज ठरवलेल्या नियोजित कामासाठी त्यांचे आशीर्वाद घेऊया. एक सकारात्मक ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीर मनामध्ये प्रवेश करते. आपला आत्मविश्वास वाढवते, इच्छाशक्ती प्रबळ करते. सावकाश या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून घ्या. मान डावीकडे उजवीकडे फिरवून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. जर कोणाला अजून पडून घ्यावं असं वाटत असेल तर उठण्याची घाई करू नका. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक क्षणनगत समर्पण भाव. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सर्व सोडून घेऊया. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने, आत्मविश्वासाने ओमच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या बाजांचं दर्शन निर्माण करेल. अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना ठेवून
सावकाश डोळे करून एक दृष्टी समोर असलेला ओम श्री हरी धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 हरी सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.